खाली असताना बसून घेतलं पाहिजे पटकन. हे मराठा बहुजन बसत नाही तर दुसऱ्याच येऊन बसतात आपल्या बोकांडीवर. लक्षात घ्या, खुर्च्या हेरता आल्या पाहिजे आपल्याला. हेच तर, हे ज्याला कळलं त्याला बाबासाहेब कळले, शिवाजी महाराज कळले. लक्षात घ्या, उगाच नारे देऊन शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असून, अरे तू तिथंच आहे 30 रुपये रोजाचा ऑटो चालवत. जग तिकडे गेले. रूस मध्ये मेट्रो ट्रेन समुद्राच्या खालून धावते राव. आपल्या देशात अजूनही रघुनाथ माशेलकर होम हवन करतात की मंगळावर आमचं यान गेलं पाहिजे म्हणून. तिरुपती बालाजीला चांदीचं यान त्यांनी अर्पण केलं. देशातले शास्त्रज्ञ मूर्ख आहे. तो काय करावं आपल्या देशात, म्हणून तर शोध लागत नाहीत. तिकडे सोनाली कुलकर्णीला कॅन्सर झाला, बिचारी अमेरिकेला गेली. युवराज सिंगला कॅन्सर झाला, तोही अमेरिकेला गेला. रामदेव बाबाला ते गुडघ्याचा आजार झाला, तोही जर्मनीला गेला. आपल्या देशात चांगले डॉक्टर नाहीत, चांगले सायंटिस्ट नाहीत, चांगले वकील नाहीत. काही काही आहेत चांगले, उज्ज्वल निकम सारखे, पण राम जेठमालानी सारखे आहेत ना जे आसाराम बापूची बाजू घेतात. चांगले वकील नाहीत, चांगले इंजिनियर नाहीत. किती इंजिनियर डिग्र्या घेऊन भीक मागताय तो का हो? मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा आणि काय करतो? काहीच नाही करत. वय काय? 26 वर्ष. कितीतरी अहो, किती युथ पॉवर आहे आमच्याकडे. जगातला सर्वात तरुण देश आहे आमचा भारत. या तरुणाच्या हाताला काम नाही. अरे काम असणाऱ्याच्या हाताला काम आहे. तुमच्या इथली शेंगदाण्याची चटणी जगात जाते, जगात. काय मार्केटिंग करावं. तिकडं मी याला गेलो होतो नागपूरला. 150 रुपयाचं अर्धा किलोचं ऊसाचं पॅकेट पाहिलं मी. रिलायन्सचा शिक्का आहे फक्त, रिलायन्स गन्ना. आणि 150 रुपये त्याचे, आणि त्याचे ते छोटे छोटे पीस केलेले आहेत 6, आणि त्याचं वजन आहे अर्धा किलो. 150 रुपयाचा अर्धा किलो ऊस खपतो म्हणजे 300 रुपये किलो. म्हणजे काय टन झाला? 300 रुपये किलो म्हणजे टन काय? अहो तुमचं गणितही कच्चं आहे का काय? हा, 30,000. हा, 30,000 रुपये टन. आणि ऊसाला भाव काय तुमच्याकडं? पहिला हप्ता 2400 रुपये. शेतकऱ्याचा ऊस 2400 रुपये टन आणि रिलायन्सचा ऊस 30,000 रुपये टन. याला म्हणतात मार्केटिंग. तुमच्या डोक्यात जर पैसा असला म्हणजे काय, जगात जगायचं असेल आता, डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी असल्याशिवाय तुम्हाला जगात किंमत भेटणार नाही. शिवाजी महाराजांचं राज्य अहत तंजावर, तहत पेशावर, अवघा मुलूक आपला. आणि संभाजीराजांनी त्याच कक्षा रुंदावल्या होत्या. दूर दूरपर्यंत स्वराज्य होतं. शहाजी राजांनी ज्यावेळी पहिल्यांदा लाल महाल दिला होता महाराजांना, त्यावेळी 40,000 होनाचा मुलूक दिला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय 12 वर्षाचं होतं. आणि राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी राजांच्या एका किल्ल्याचा टॅक्स, एका किल्ल्याचा 6 करोड रुपये. असे 360 किल्ले होते. म्हणजे महाराज किती श्रीमंत होते माहित आहे का? पन्हाळा किल्ल्याची किंमत म्हणजे अदानी अंबानीच्या अख्ख्या इस्टेटी एवढा एकच किल्ला असेल पन्हाळ्याचा. गंगासागर तलावाची निर्मिती केली अख्ख्या भारतात दुष्काळ पडायचा पाण्याचा, पण कुठल्याही किल्ल्यावर दुष्काळ पडत नव्हता. हे पाणी व्यवस्थापन शिवाजी राजांनी केलं. आणि डोंगर पोखरून पाण्याचं नियोजन करणारा पहिला अफलातून राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. डोंगर पोखरून नियोजन केलं म्हणून 24 वर्षापर्यंत किती लोकांना टक्कर दिली? औरंगजेब बादशाहचे सरदार, मिर्झा राजे जयसिंग, दिलेर खान, त्यानंतर गोव्याचे सिद्धी, गोव्याचा व्हाईसरॉय, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी, मोगल, आदिलशाह, कुतुबशाह, एवढे शत्रू आणि अख्खं मंत्रिमंडळ विरोधात स्वराज्याचं. त्या विरुद्ध एकटा राजा 24 वर्षाचा. तुम्ही इथं बसणारे सर्व 30शीतले तरुण आहात. अनेकांना व्यसन आहे. अहो काही तर पॅक मारून आलेले आहेत इथं. जे जास्त बोलतात कार्यक्रमात समजून जा, यांना 19 तर देशीची चपटी मारलेली आहे. आणि संभाजी महाराजांचं नाव भेसळ करणारा, दारू पिणाऱ्या भडव्यांनी घेऊ नये. लक्षात घ्या, संभाजी राजांनी कसलंच व्यसन आयुष्यात केलेलं नाही. शिवाजी महाराज, बाबासाहेब हे महापुरुषाची नावं एवढी स्वस्त समजू नका. कुठल्या प्रकारचं व्यसन नसेल तरच जय जयकार करा महाराजांचा. दारू पिऊन जर जय जयकार कराल, साल्यांनो 3ऱ्या पिढ्या नरकात जातील. लक्षात ठेवा. हे बोलतो काय, हे अंतःकरणातून येतो म्हणून बोलतो. अहो घ्या जरा दुसऱ्या लोकांचा आदर्श. त्यांचे ते मिरवणारे महापुरुष हे तर 1 नंबरचे टेररिस्ट होते, बदमाश होते, लुच्चे होते, लफंगे होते, तरी कसे शांततेनं मिरवणुका काढतात. किती शांततेनं की बाबा आमचा. अरे काय तुमचं किती दलिंदर होता हे आम्हाला माहित आहे. त्यांचं सोनं नकली असताना सुद्धा शिस्तीचं पालन, आणि आमचं 24 कॅरेट सोनं असताना सुद्धा आमची लोक नैतिकता पाळत नाहीत. अरे काय तुम्हाला काय अधिकार, काय शिवरायांचं नाव घ्यायचं सांगा ना मला. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जी लोक व्यसन करत असतील
अहो संभाजी महाराज 24 वर्षाचे होईपर्यंत सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही महाराजांना. सुपारीचे व्यापार असायचे व्यापार. पोर्तुगीज यायचे विदेशामध्ये तर सुपारी, नारळ, खोबरं, लवंग हे इथून जायचं. मिठागार. तुम्ही ते अमिताभ बच्चनचा चित्रपट अग्निपथ पाहिला असेल तो, तिकडे ते मिठाचे उद्योग दाखवले गेलेले आहेत. ते काय ते मांडवा, यस मांडवा, विजय दीनानाथ चव्हाण मांडवा, ते नाही काय ते मिठागार कुठले आहेत ते दाखवलेले. शिवाजी राजांनी निर्माण केलेली मीठ निर्मिती म्हणजे एवढा मोठा राजा ते आमच्यापर्यंत आणलाच नाही यांनी. संभाजी महाराजांनी 24 वर्षापर्यंत एवढ्या लढाया केल्या. 24व्या वर्षापासून 32 वर्षापर्यंतच्या 8 वर्षाच्या काळात 140 मोठ्या लढाया करून एकाही लढाईत पराभूत न झालेला राजा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असणारा एकमेव राजा आहे छत्रपती संभाजी महाराज. आम्हाला कसं शिकवलं महाराज? महाराज दारू पित होते, महाराज स्त्रिया नाचवत होते. संभाजी राजांना 24 वर्षापर्यंत कुठलंही व्यसन नव्हतं. ते मरणाच्या दारात सुद्धा शेवटपर्यंत नव्हतं. इथपर्यंतच्या इतिहासात व्यसन नाही, कुठलंही व्यसन केलेलं नाही. संभाजी राजांवर किती चित्रपट आली आता लावतो तुम्हाला. संभाजी राजांवर केलेले आरोप. संभाजी महाराजांवर आरोप आहे स्त्रिया नाचवण्याचा. संभाजी राजांवर आरोप आहे दारू पिण्याचा. संभाजी महाराज बदफैली होते. त्यांनी स्वतःच्या आईला भिंतीत चिडून मारलं. त्यांनी राजाराम महाराजांना बाजूला टाकलं. ते शिवरायांशी फितुरी करून दिलेरखानाच्या गोटात गेले. हे सगळे आरोप मी खोडून काढलेले आहेत. पुढे संभाजी महाराजांवर सर्वात जास्त चित्रपट महाराष्ट्राच्या रंगभूमीमध्ये निघाली. किती चित्रपट आहेत? 70 चित्रपट आहेत. 70. नाटकं किती आहेत? 34 नाटकं आहेत. आता चित्रपटाची नावं थोडक्यात ऐका. सोनाबाई केरकरी नावाच्या 14 वर्षाच्या बाईनी म्हणजे मुलीनी संभाजी राजांवर पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. नंतर मोरेश्वर आत्माराम पाठाळे यांनी संगीत श्री छत्रपती संभाजी हे नाटक निर्माण केलं. पुढे वसंत कानेटकरांचं नाटक आलं, रायगडाला जेव्हा जाग येते. नंतर मोहित्यांची मंजुळा नावाचा चित्रपट आला. नंतर थोरातांची कमळा नावाचा चित्रपट आला. नंतर येथे ओशाळला मृत्यू नावाचं नाटक आलं. नंतर राजियाचा पुत्र अपराधी देखा असं नाटक आलं. नंतर शापित राजहंस असं नाटक आलं. प्रणय युवराज असं नाटक आलं. आणि या नाटकामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये 3 नायिका घातल्या गेल्या. पहिली थोराताची कमळा, दुसरी गोदावरी आणि तिसरी नायिका जे तथाकथित नायिका आहेत कमळा, गोदावरी आणि तुळसा. ह्या 3 नायिका संभाजी महाराजांच्या जीवनात घालण्याचं पाप पहिल्यांदा जर कोण केलं असेल तर महाराष्ट्रात जे लेखणी चालवणारे कलम कसाई होते एका पठडीमधले त्यांनीच केले. त्या कलम कसाई मधला एक कलम कसाई ज्यांनी राजसन्यास नाटक लिहिलं त्याचं नाव राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरीच्या राजसन्यास मध्ये जे डायलॉग आहे ती डायलॉग तुम्ही नीट, इथं जर नाट्यप्रेमी असतील तर त्यांना ही डायलॉग कदाचित कळेल. डायलॉग मध्ये बघा काय आहे. संभाजी महाराजांवर आरोप बघा कसे. एक पु ल भावेंचं नाटक आहे राजमस्तकाचा आदेश. या राजमस्तकाच्या आदेशामधला एक सीन आहे त्या नाटकामधला. सीन म्हणजे साबाजी हा संभाजी महाराजांचा एक भक्त आहे. त्याचं नाव आहे साबाजी. आणि हा संभाजी महाराजांना सोडायला तुळापूरच्या त्या कैदखान्यात आला. म्हणजे जिथं संभाजी महाराजांना कैद केलं त्याच्या तुळापूरला तो आला. आणि साबाजीला पाहून संभाजी महाराज काय म्हणतात म्हणजे संभाजी महाराजांचे डोळे काढलेले आहेत, त्यांना जखडलेला आहे असा तो प्रयोग आहे नाटकाचा. त्या नाटकामध्ये काय दाखवलं गेलं डायलॉग बघा काय डायलॉग. गो ब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत, गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पद पादशहा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज. नाही साबाजी नाही, ही माझी खिताबत नाही. खिताबत म्हणजे तो माझा अधिकार नाही. संभाजी तो केवळ एक रंडीबाज छाकटा. काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून छत्रपतींनी उभारलेल्या राष्ट्रतीर्थाची ज्याने व्यभिचाराच्या दिवाणखान्यातील मोळी बनवली तो हा संभाजी. वेगाने फटफटणाऱ्या भगव्या ध्वजाचा दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल बनवला तो हा संभाजी. संभाजी बेदरकार वृत्तीने इश्काचे खेळ खेळला. ज्या मगरूर उन्मादाने त्याने कामिनी कवटाळल्या त्याच उन्मादाने त्याने मृत्यू कवटाळला. ज्या मदमस्त हाताने त्याने मद्याचे म्हणजे दारूचे प्याले उचलले तसे त्याने मृत्यूचे शूल उचलले. अरे साबाजी, माझ्या 9 वर्षाच्या नावलौकिकाची इमारत जरा नीटपणे पहा. सोयराबाई साहेबांना भिंतीत चिडून मारलं यासाठी सोयराबाई मला कधी माफ करणार नाहीत. जयद्रथाची शिरक्यांची उडवलेली मस्तकं जयद्रथाप्रमाणे माझ्यावर डोळे टवकारून आहेत.
अहो त्या अख्ख्या मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिलं, त्यामुळे ते मंत्री मला काही सोडणार नाहीत. सह्याद्रीचा सिंह आता पुईता भयभीत झाला आहे. ही झाली डायलॉग. असे 70 चित्रपट आहे. आता पन्हाळा किल्ला पाहिला का तुम्ही? तुम्ही बोलतच नाही का सोलापूरकर? काय करा तुमचं नाव. पन्हाळा किल्ला पाहिला? थांबा 1 मिनिट थांबा. तुम्ही पाहिला? उभे राहा 1 मिनिट. उभे राहा. कुठे आहे पन्हाळा किल्ला? 1 मिनिट. कुठे आहे? कुठे? कोल्हापूरच्या खाली. पन्हाळ्यावर महाराज कुठून गेले होते शिवराय? मी महाराज आणि संभाजीराजे हा, यांचं जेव्हा शेवट भाषण झालं वरती. कुठं भाषण झालं? वरती त्यावेळी भाषणाची पद्धत नव्हती. ती भाषण मी देतोय आता. संभाषण म्हणजे हा बोलणं झालं त्यांचं. ते ठिकाणी मी बघून आलो. तिथं बघून आलात तुम्ही? वरती तिथं बघून आलात. पुढं काय? विशाळगडाकडून महाराज पन्हाळ्याकडे गेले. तिथून कोणती वाट आहे? आपली बदली मधली वाट आहे. म्हणजे तुम्ही पन्हाळा पाहिला. पन्हाळ्याच्या पायथ्याशी एक थडग आहे. थडग म्हणजे तुळशीचं वृंदावन. ते कोणाचं दाखवलं जातं? ते नाही पाहिलं. म्हणजे तुम्ही अर्धाच पाहिला ते तो किल्ला. बसा आता. आणि माझं व्याख्यान होईपर्यंत आता शांत बसा. पन्हाळा किल्ल्यावर जर तुम्ही गेला, कोल्हापूरच्या पुढे ज्योतिबाचा डोंगर आहे, घोडखिंड, जिथं बाजीप्रभूंनी घोडखिंड लढवली, त्याच्या बाजूला पन्हाळा किल्ला. तुम्हाला सर्वांना माहित आहे. तिथं सिद्धी जोहरचा वेढा पडला होता आणि शिवाजी काशीदांनी तिथं बलिदान दिलं होतं. बरोबर. आता या पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी एक तुळशीचं वृंदावन आहे. ते मोठं आहे, असं मंदिर आहे. लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही पन्हाळ्याला परत गेलात तर त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी आपटी नावाचं गाव आहे. आपटी गाव लक्षात ठेवा. त्या आपटी नावाच्या गावामध्ये तुळसेची समाधी आहे. तुळसा. ती तुळसा जर त्या गावकऱ्यांना आपटीमध्ये जाऊन विचारलं का हो हे मंदिर कशाचं आहे, ते बोलतात ही तुळसा आहे. ही तुळसा कोण होती? तर संभाजी महाराज पन्हाळ्यावर येत होते सज्जा कोठीवर. तिथं सज्जा कोठी आहे. धान्याचं कोठार आहे, सज्जा कोठी. संभाजी महाराज पन्हाळ्यावर येत होते त्यावेळी या सज्जा कोठीवरून उतरून संभाजी महाराज या आपटी गावात या तुळसाला भेटायला जात होते. ही तुळसा संभाजी महाराजांची प्रेयसी होती आणि संभाजी महाराजांनी तिला लग्नाला नकार दिला. म्हणून तिनं स्वतःला त्या ठिकाणी सती जाऊन ती तिथं सती गेली आणि तिचं हे वृंदावन आहे. ते म्हणजे तुळसेचं. आतापर्यंत ती तुळसा संभाजीराजांची नायिका म्हणून महाराष्ट्रातल्या सारस्वतांनी रेखाटली. त्याच पन्हाळ्यामध्ये मु गो गुळवणी नावाचे इतिहास संशोधक राहत होते. त्या गुळवणी नावाच्या इतिहास संशोधकांनी आपटी नावाच्या त्या गावच्या समाधीचं संशोधन केलं आणि एक इतिहासात जो आरोप संभाजीराजांवर होता, तुळसेला संभाजी महाराज म्हणजे राम गणेश गडकरी जे म्हणतात की शेवटच्या क्षणी तुळसेच्या गळ्यात हात घालून संभाजी महाराज दारू पित होते म्हणून त्यांना पकडलं गेलं मुकर्रब खाना करवी. तर हा आरोप इथं गुळवणींनी खोडला. गुळवणी असं म्हणतात, जे वृंदावन तुळसेचं दाखवलं जातं मुळात त्या समाधीचं बांधकाम हे शिवकाळातलं नसून ते उत्तर पेशवाई मधलं आहे. सवाई माधवराव पेशवे यांची दुसरी पत्नी यशोदा ही करवीर गादीशी लढत असताना दोघही पती पत्नी त्या ठिकाणी धारातीर्थी पडले आणि धारातीर्थी पडल्यानंतर यशवंतराव गोडसेच्या त्या थोरल्या बाजीराव पेशव्याच्या पत्नीने स्वतः सती जाऊन ते जाळून घेतलं म्हणजे सती गेली. तिचं हे वृंदावन आहे. संभाजी राजांच्या तथाकथित असणाऱ्या तुळसा नायिकेशी या वृंदावनाचा दूर संबंध नाही. म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये राम गणेश गडकरींनी राजसन्यास नाटकामधली रेखाटलेली तुळसा ही खोटी होती, ही काल्पनिक होती. म्हणजे संभाजी राजांवरचा पहिला आरोप खोडून निघाला. आरोप क्रमांक 2 गोदावरी. आता गोदावरी बद्दल बखरकारांनी काय लिहिलं? संभाजी राजांवर हे नाटक कोणी का लिहिले? कारण संभाजी राजांच्या मृत्यूनंतर 4, 4.5, 5, 22 वर्षानंतर कृष्णाजी अनंत सभासदाची पहिली बखर आलेली आहे. त्या बखरीमध्ये उल्लेख आहे, कोणे एके दिवशी हळदी कुंकवाचे समयी अण्णाजी दत्तोची रूपवान कन्या गोदावरी हीच संभाजीने बळजबरीने उचलून नेऊन ब्राह्मण स्त्री बलात्कारे भोगिली. हे कोणी लिहिलं? कृष्णाजी अनंत सभासद या बखर काढणारी. आता त्यांनी काय लिहिलं? शीतला गौरीचे समयी कोणे एके दिवशी. कोण्या दिवशी किती वाजता आणि कोण्या ठिकाणी याचा उल्लेख मात्र बखरकारांनी केलेला नाही. या बखर नंतर दुसरी बखर आली चिटणीस बखर. ज्या चिटणीसाचे खापर पंजोबा मल्हार रामराव चिटणीस यांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं
तो बदला काढण्यासाठी या चिटणीसाने चिटणीस बखरलेली आणि त्यामध्ये सुद्धा अण्णाजी दत्तोच्या मुलीवर संभाजी महाराज प्रेम करायचे आणि रायगडावरून ते मग उतरायची आणि संभाजी महाराज तिला भेटायला जायचे आणि गोदावरी ती त्या बाईचं नाव आणि संभाजी महाराजांनी तिला लग्नाला नकार दिला म्हणून गोदावरी तिथं सती गेली. तिचं वृंदावन रायगडच्या पायथ्याशी दाखवल्या जातं. रायगड किल्ला पाहिला, रायगडच्या खाली पाचाळ आहे, पाचाळच्या बाजूला गोदावरीची समाधी आहे. आता गोदावरीची समाधी सुद्धा द गो गोडसे या इतिहास संशोधकांनी तपासली. ती समाधी गोदावरीची नसून ती समाधी सुद्धा पेशव्यांच्या साठी धारातीर्थी पडलेल्या यशवंतराव गोडसेच्या पत्नी गोडाईची आहे. त्या समाधीशी संभाजी राजांचा कुठलाही संबंध नाही. आता बखरकार जे म्हणतात अण्णाजी दत्तोची रूपवान कन्या गोदावरी, मुळात अण्णाजी दत्तोचं लग्न झालेलं नव्हतं तर गोदावरी होण्याचा प्रश्नच येत नाही. अण्णाजी दत्तो म्हणजे काय योगी होता का आजचा? अहो त्याचं लग्नच झालेलं नाही, त्याच्यामुळे त्याचा काही गोदावरी असताचा काही प्रश्नच नाही. म्हणून गोदावरी खोटी, तुळसा खोटी. आणखी एक आणली थोरातांची कमळा, आणि कमळा कुठं? शिवनेरी किल्ल्यावर. तिथं कमळा नावाचा बुरुज दाखवला. कमळा बुरुज नाहीच आहे तिथं, कारण तिथं भवानी टोक आहे, भवानी बुरुज आहे, पण कमळा बुरुज नाही, कारण कमळा नावाची बाईच नाही तर बुरुज असण्याचा प्रश्नच नाही. म्हणून संभाजी महाराजांच्या जीवनातली कमळा खोटी, तुळसा खोटी, गोदावरी खोटी. आता चौथा आरोप, सोयराबाईंना भिंतीत चिनून 1680 साली संभाजी महाराजांनी ठार केलं. अहो संभाजी राजांना वाचवण्यासाठी जर सोयराबाई स्वतःच्या भावासोबत पत्रव्यवहार करतात आणि तो पत्रव्यवहार 1682 सालचा आहे, आरोप 1680 सालचा आहे, उल्लेख भाकरेच्या पत्रामध्ये 82 सालचा आहे, याचा अर्थ आरोपानंतर 2 वर्ष सोयराबाई जिवंत होत्या, म्हणजे सोयराबाईंना भिंतूत चिरून मारल्याचा आरोप सुद्धा खोटा. मंत्र्यांना 2दा माफ केलं, तिसऱ्यांदा त्यांनी ऐकलं नाही म्हणून संभाजी राजांनी त्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं 1682 ला. संभाजी राजांवर झालेले आरोप, आक्षेप व खंडन या आरोपातून गोळवलकर गुरुजींनी सुद्धा संभाजी महाराजांवर आरोप केलेले आहेत. याच आरोपातून ते आपले काय ते विनायक दामोदर सावरकर, ज्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला पाहिजे म्हणून रक्ताच्या शाईने पत्र लिहिलं आमचे तरुण, त्या विनायक दामोदर सावरकरांनी इतिहासाची 6 सोनेरी पानं आणि हिंदू पद पादशा अशी पुस्तकं लिहिली आहेत. त्यात ते म्हणतात मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागलेल्या राजाच्या हाती स्वराज्याची सूत्र गेली, म्हणजे दारू आणि बाईच्या नादी. अहो सावरकर साहेब, संभाजी महाराजांनी काही माफीनामे मागितले असते ना औरंगजेबाला तर सुटले असते संभाजी महाराज, पण देहांत बलिदान या देशामध्ये जेवढं संभाजी महाराजांचं झालं तेवढं कोणाचं झालेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की संभाजीराजांवर ज्यांनी आरोप केलेत, मग ते गोळवलकर असोत, मग ते सावरकर असोत, मग ते राम गणेश गडकरी असोत की कोणी असोत, ते आम्हाला ग्रेट वाटता कामाचं नाही. कारण ज्यांनी संभाजीराजांचा आणि शिवरायांचा सन्मान केला नसेल तर ती माणसं आमच्यासाठी सन्मानाची का पात्र असावीत? या उलट बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अर्थशास्त्रावर PhD करत होते, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे बाबासाहेबांनी पहिलं पुस्तक निर्माण केलं, 4 पुस्तकं लिहिली अर्थशास्त्रावर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मध्ये पहिली डॉक्टरेट मिळवून आले, पहिले भारतीय अर्थतज्ञ म्हणजे बाबासाहेब होते. त्यावेळी बाबासाहेब संभाजी महाराजांचा सुद्धा अभ्यास करत होते. मग संभाजी महाराजांचा अभ्यास करणारे बाबासाहेब आंबेडकर ग्रेट की संभाजी महाराजांना दारू आणि बाईच्या नादी लागलेला राजा म्हणणारे सावरकर ग्रेट? हे आता तुम्ही बसणाऱ्यांनी ठरवावं की आमचे आदर्श कोण असले पाहिजे. हा नंबर 1. पुढे 1682 ला छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्या 1682 ते 1689 औरंगजेब बादशाह 1682 ला आला त्यांनी पाहिलं की स्वतःच्या पुत्राला शहजादा अकबराला या संभाजीने राजाशाही दिला. त्यांनी डोक्यावरची पगडी काढली. 113 दिवसात त्यांनी आदिलशाही उद्ध्वस्त केली. 130 दिवसात त्यांनी कुतुबशाहीचा बिमोड केला. पण मराठ्यांचं राज्य गिळावं यासाठी तो दिल्लीवरून आला होता. ते राज्य त्याला गिरता येत नव्हतं. 1682 ला त्यांनी संकल्प केला, जोपर्यंत त्या संभाजीला मी पकडणार नाही तोपर्यंत मी डोक्यावर माझी पगडी घालणार नाही. 1682 ला औरंगजेबाने पगडी काढली तर 1689 पर्यंत विना पगडीचा दिल्लीचा पातशाह शहजादा औरंगजेब, दिल्लीचा पातशाह औरंगजेब बादशाह याला विना पगडीचं ठेवणारा पूर्ण देशातला अखिल हिंदुस्थान मधला एकमेव राजा, वय वर्ष 24, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एक चितारा,
तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा, बाल वयातील कवी हा पहिला सर्वावरती दरारा, अर साहस पाहुनी काळही गेला कितेकदा माघारा, स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूला थरकाप, शिवबानंतर दख्खनेत तो औरंग्याचा बाप, शंभू औरंग्याचा बाप. त्या शिवपुत्र छत्रपती संभाजी राजांनी 1682 ते 1689 7 वर्षामध्ये औरंगजेबाला टक्कर दिली, गोव्याच्या पोर्तुगीजाला टक्कर दिली, जंजिराच्या सिद्धीला टक्कर दिली, मंत्रिमंडळाला टक्कर दिली, शिवरायाची समाधी बांधली, तुकारामांची पालखी सुरू केली. आणि या 140 विजयी लढायामध्ये उंदेरीवर हल्ला आहे, खांदेरीवर हल्ला आहे, दंडराजपुरीवर हल्ला आहे, म्हैसूरला चिक्कदेवरायावर हल्ला आहे, त्या बेंगलोरवर हल्ला आहे कर्नाटकचे, आणि पुढे राजाराम महाराज जिंजीला आश्रयाला असताना कर्नाटकच्या लोकांनी त्यांना मदत केली. मथुरेमध्ये राहिले, आग्र्यामध्ये राहिले, 4 ग्रंथ लिहिले, बुधभूषण, नायिकाभेद, नक्षिकांत, 7 शतक. शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला, स्वतःचा राज्याभिषेक 1681 ला केला. अमीर मोहितींशी प्रामाणिकपणे राहिले, सोयराबाईशी प्रामाणिकपणे राहिले, राजारामाला स्वतःच्या भावाप्रमाणे वागवलं. कुठली स्त्री नाही और इश्कबाजी करायला महाराजांना वेळ कुठे मिळाला सांगा ना. शिवाजी महाराज नाही 24व्या वर्षी स्वराज्याची धुरा हाती घेतलेली आहे. शिवरायांसारखे वडील नाहीत, दुसरा विश्वासातला कोणी माणूस नाही, तर त्या संभाजी राजांच्या एकट्या जीवाची घालमेल आणि इतिहासकारांनी रंगवलेले संभाजी नामाला ते आवडलेत. लोक नाटकं पाहतात. राज संन्यास नाटक पाहिलं लोकांनी राम गणेश गडकरीचं. अहो, राम गणेश गडकरीचा इतिहास पाहिला का? चहात दारू टाकून पिणारा पहिला बेवडा म्हणजे राम गणेश गडकरी. किती लोकांना माहित आहे ना? माहित मला. चहाचं म्हणजे ते त्यांचा इतिहास लिहिला त्यांच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं, ते राजसन्यासच्या प्रल्हाद केशवत्रेंनी लिहिले स्वतः. ते म्हणतात गडकरींना असं व्यसन होतं की ते कॅटली असायची, त्याच्यात त्या माश्या असायच्या, आणि ते काय करायचे, ते दारू आणि बिडीची तुटकं आणि त्या दारू चहा मिक्स करून ते प्यायचे. आता असा साहित्यिक संभाजी महाराजांबद्दल कसं लिहिलं बरं? स्वतः दारू पिणारा माणूस तो संभाजी महाराज निर्व्यसनी होते कसं सांगाल मला सांगा ना. त्या राम गणेश गडकरींनी लिहावं, त्यातून राजसन्यास उभं व्हावं. आणि दुर्दैव बघा, पुण्याच्या डेक्कन मध्ये संभाजी उद्यान मध्ये पुतळा कोणाचा पाहिजे? अयोध्येत राम मंदिर बांधा, तर अयोध्येत रामाचंच मंदिर बांधायला म्हणता येत नाही. तिथं कृष्णाची मूर्ती ठेवली तर राग येईल ना त्यांना. अयोध्येत राम मंदिर, मग रामाच्या मंदिरात मूर्ती कोणाची? रामाची. कृष्णाच्या मंदिरात कृष्णाची, शंकराची. आणि संभाजी उद्यानात पुतळा कोणाचा पाहिजे? संभाजी महाराजांचा. बसवला कोणाचा? या बेवड्याचा, राम गणेश गडकरीचा. ते तर संभाजी ब्रिगेडची पोरं होती, ते गणेश कारले वगैरे, त्यांनी तो पुतळा हटवला आणि त्या मुठा नदीत फेकला की या इथून इतिहासाचं विकृतीकरण आता खपवून घेतल्या जाणार नाही. म्हणून राम गणेश गडकरीच्या उद्यानामधला, त्या संभाजी उद्यानामधला पुतळा, नावही बघा त्यांनी एकेरी संभाजी उद्यान. छत्रपती संभाजी महाराज म्हणाला काही अडचण मला? शिवाजी म्हणता तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला काय जीभ हसडते का हो आपले? अहो कशाला तुम्ही शीख समाज बाई, तर तुम्हाला शीख बांधव. गुरु गोविंद सिंगांचं फक्त शीर उडवलं, शीर. नांदेडमध्ये सचखंड गुरुद्वारा आहे आणि तो पूर्ण सोन्याचा मुलामा असणारा. तिथं गुरुद्वारामध्ये दर्शन घ्यायला हे मोदी बिदी गेले होते ना, आता पायातलं काढून, पाय धुवून, व्यसन असेल तर एका इकडे टाकून, डोक्याला रुमाल बांधूनच तिथं सन्मानानं जावं लागतं. एवढी नैतिकता पाडतात. गुरु गोविंद सिंगांचं बलिदान स्थळ. आणि वडूगावला जावा तुम्ही, संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे केले, तिथं लोक चपला घालून सेल्फी काढतात. अरे 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 अरे, संभाजी राजांवर एकेरी कधी शीख बांधव म्हणतात का? गुरु गोविंद म्हणतात का कधी? गुरु गोविंद सिंग साहेबच म्हणतात. नांदेडच्या एअरपोर्टचं नाव काय? गुरु गोविंद सिंग साहेब नांदेड एअरपोर्ट. नांदेडवरून निघणारी अमृतसरला जाणारी ट्रेन हुजूर साहेब नांदेड अशीच ट्रेन आहे. आपलं तर संभाजी राजांच्या नावाने एकही ट्रेन नाही दिसली मला. मी किती आता जंक्शनला जातो ना, ती इकडून तिकडून आली की लोकमान्य तिलक काय ते काय झेलम एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म नंबर 2 पर आने वाली है. सांगणारे छक्का ना ऐकणारे छक्केच. काय करावं, काय करणे ना बाबा. अहो, अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवसामध्ये एवढं साहित्य निर्माण केलं. त्या माझ्या अण्णाभाऊ साठेंबद्दल आता जाग आली या सरकारला, म्हणून निदान अहिल्यामाई होळकरांचं नाव तरी सोलापूर विद्यापीठाला दिलं. नाही तर किती संघर्ष करावा लागला हो, किती वाद लावले हो या बदमाशांनी. मराठवाडा नाम विस्तार लढ्यासाठी किती जीव द्यावे लागले बाबासाहेबांच्या नावाला. पहिला मेला तो मराठा होता बरं का, ढाणे. बाबासाहेब आंबेडकरांचं औरंगाबाद विद्यापीठाला नाव भेटावं म्हणून पहिलं बलिदान मराठ्याचं आहे, ज्याचं नाव ढाणे.
आणि बाबासाहेबांचा पहिला पुतळाही मराठ्यांनीच उभारला, ज्याचं नाव भाई माधवराव बागल. कोल्हापूरच्या बिंदू चौकात बाबासाहेबांचा पहिला पुतळा भाई माधवराव बागलांनी उभारला. 14 एप्रिल 1927 ला बाबासाहेबांची पहिली जयंती जनार्दन सदाशिव रणपिसेनी साजरी केलेली आहे. ते काही बौद्ध जातीचे नव्हते आणि मी काही बौद्ध मराठा नाही. माझी जात शोधत नका जाऊ. हे लई बोलतं मराठ्यांच्या इकडून, तर हा मराठा आहे का? अरे मी माणूस आहे, लक्षात घ्या. भारतीय ही माझी ओळख आहे. भारतीय ही मला संविधानानं. अरे शिवरायांच्या मावळ्यांची ओळख काय होती? मावळा होती ना, की असं होती काय? नाभिक मावळा, मराठा मावळा, तेली मावळा, वंजारी मावळा, लिंगायत मावळा. मावळा 6742 जाती एकाच शब्दात. मावळा. मुसलमान जरी गेला महाराजांचा शिपाई तरी औरंगजेबाचे सैन्य म्हणायचे हा शिवरायांचा मावळा चालला. ही एकच जात शिवरायांनी दाखवली होती, मावळा. आणि स्वराज्याचं रक्षण ही संभाजीराजांची जबाबदारी होती. आता आपण शेवटच्या कैदेवर येऊया. संभाजी महाराजांची अखेरची दुर्दैवी कैद. यावेळी संभाजी महाराज नेमकं काय करत होते? तर राम गणेश गडकरी आणि शिवाजी सावंत ज्यांनी छावा कादंबरी लिहिली, या लोकांच्या म्हणण्यानुसार संभाजी महाराज अनुष्ठानास बसले होते. पण इतिहासकार असं सांगतात, जिवंत असणारे ईश्वरदास नागर, साकी मुस्तैद खान, ते असं म्हणतात 1 फेब्रुवारी 1689 ला खेळणा किल्ल्यावर संभाजी महाराज अर्जोजी राजे यादव यांचा खटला निकाली काढत बसले होते. दुसरा खटला दुसरे यादवांचा होता, तिसरा खटला देशमुखांचा होता. असे 50 तंटे मिटवण्यासाठी संभाजी महाराज 1 फेब्रुवारी 1689 ला रायगडवर आले. तिथून ते खेळणा किल्ल्याकडे निघाले, म्हणजे कोल्हापूरकडे खेळणा किल्ल्याकडे निघाले. 3 फेब्रुवारी 1689 ला छत्रपती संभाजी महाराज कसब्याला म्हणजे सरदेसाईच्या वाड्यावर बसलेले असताना अचानक 25 कोसाचं अत्यंत खडतर प्रवास करून, रात्रंदिवस प्रवास करून मुकर्रम खान हा संभाजी राजांना पकडायला डायरेक्ट आला. संभाजी राजांसोबत त्यावेळी विश्वासातली 6 माणसं होती. त्यांचे पुत्र राजाराम, त्यांचे पुत्र थोरले शाहू महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी येसुराणी यांना शंभूराजांनी रायगडाकडे पाठवलं. त्यावेळी संभाजी राजांसोबत मुठभर लोक होती. त्यामधलं पहिला माणूस हम्मीरराव मोहितेंचा मृत्यू 1687 ला झाला. त्यावेळी स्वराज्याचे दुसरे सेनापती झाले महालोजी घोरपडे. त्यावेळी संभाजीराजांसोबत महालोजी घोरपडे होते, त्यांचे पुत्र संताजी घोरपडे होते. नंबर 3 खंडो बल्लाळ होते. नंबर 4 कवी कलश होते. नंबर 5 रंगनाथ स्वामी रायरीकर होते. आणि नंबर 6 स्वतः छत्रपती संभाजी महाराज. मावळे त्यांच्यासोबत 200 भालाईत होते. अचानक मुकर्रम खान 5000चं सैन्य घेऊन आपल्यावर येईल याची पुसटशीही कल्पना संभाजी महाराजांपर्यंत आली नव्हती. ते तंट्याचं निराकरण करून सकाळी तिकडे आगेकूच करणार होते, पण अचानक गनिमानं डाव साधला होता. फितूर झाले होते. आता फितूर कोण झालं? गणोजी शिर्के फितूर झाले असं इतिहासकारांचं, काही लोकांचं मत आहे. पण गणोजी शिर्के फितूर झाल्याचं कुठलंही साधन तात्कालीन साधनामध्ये सापडत नाही. शिर्के फितूर झाले नाही, मग फितूर कोण झालं? तर जे वास्तव्य असायचं त्या काळामध्ये, गोसावी म्हणून अनेक भटके लोक फिरायचे त्यावेळी. रंगनाथ स्वामी हे जे त्यावेळी आलेले आहेत त्यांना तिथल्या वाटा माहीत असण्याची शक्यता आहे. मी यावर ठाम सांगू शकत नाही, पण रंगनाथ स्वामी शेवटी संभाजीराजांकडून लढताना दिसलेले नाहीत. बाकी सर्वजण लढत होते, पण रंगनाथ स्वामी कुठं गायब झाले ते डायरेक्ट कुठं दिसले? ईश्वरदास नागरच्या बाजूला औरंगजेबाच्या छावणीत ते दिसलेले आहेत. याचा अर्थ संभाजीराजांसोबत बसणाऱ्याच लोकांनी महाराजांसोबत फितुरी केली का, हा संशयास्पद विषय आहे. नंबर 2, अनेक लोक म्हणतात संभाजी महाराजांचा मित्र कवी कलश याच्या नादाला लागून संभाजी महाराज व्यसनाकडे वळले होते. तर तो जर वाईट असताना व्यसनाकडे महाराज वळले असते तर मृत्यूच्या शेवटच्या दारात मृत्यूचा एकमेव साक्षीदार आहे संभाजी महाराजांचा, तो आहे कवी कलश. हा कवी कलश उत्तर प्रदेश मधून आला होता. 1682 ला तो इथं आला होता. आणि त्याच्यापूर्वी कविराज भूषण या महाराष्ट्रात आला होता. इंद्रजिमी जंब पर, हे जे लिहिलेलं ना, बाळ वसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कवी कलश या ठिकाणी आला. त्याला संभाजीराजांनी पदवी दिली होती छंद गामात्य किंवा कुलेख्त्यार. हा कवी कलश शेवटपर्यंत महाराजांसोबत असायचा. तो महाराजांचे आता मानसिक एखादं दुःख असेल आणि एखादा जवळचा माणूस असेल तशा पद्धतीचं मंत्रिमंडळ विरोधात, सिद्धी विरोधात, पोर्तुगीज विरोधात, मोगल विरोधात, औरंगजेब बादशाह विरोधात अशा वेळी संभाजीराजांना आधार देणारा तो एकमेव प्रामाणिक माणूस होता कवी कलश. आणि हा कवी कलश
या कवी कलशांनी संभाजीराजांचा कलशाभिषेक केला होता. रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळी हा हजर होता शंभूराजांच्या. आणि हा कवी कलश आणि संभाजी महाराज 3 फेब्रुवारी 1689 खेळणा किल्ल्यावर असताना रात्रीच्या प्रहरी मुकर्रब खान 5000चं सैन्य घेऊन आला. संभाजीराजांसोबत मावळे किती? 200. मुकर्रब खानाचं सैन्य 5000 म्हणजे 4800 त्याच्याकडे जास्त होते. उंट घोडे लवाजमा घेऊन आड वाटेने सुसाट वेगाने मुकर्रब खान आला होता. आणि अचानक आल्यामुळे संभाजीराजांनी ढाल तलवार फेकून पळ काढला नाही. संभाजी महाराज जर म्हणजे मित्राला संकटात टाकून पळून जाऊ शकले असते. संभाजीराजांना जशी ही खबर महालोजी घोरपडेंनी दिली की राज गनिमानं गाव येरबाळलं, राज गनिमानं डाव साधला, तुम्ही इथून निघा, मुकर्रब खानाचे सैनिक मशाली घेऊन तिथं दिसतात आहेत. संभाजीराजांनी सांगितलं, महालोजी बाबा तुम्ही वृद्ध आहात, म्हातारे आहात, स्वराज्याची पालखी तुमच्या खांद्यावर आहे, तुम्हाला एकट्याला सोडून आम्ही जाणार नाही. आम्ही त्याच ताकदीनं आमच्या मराठी रौद्र रूपानं मराठा बाणाने आम्ही त्याच्यावर चाल करून जाऊ. आणि संगमेश्वरावर सरदेसांच्या वाड्याच्या समोर पेटनावडी या गावामध्ये ही घटना घडल्याचे काही इतिहासकार सांगतात. 2 प्रहरी हे युद्ध चालू झालं. स्वतः मुकर्रब खानाचा बाण महालोजी घोरपडेच्या कंठात लागला. स्वराज्याचे सेनापती ठार मेले, तिथंच मारले गेले. आणि संभाजीराजांच्या सूचनेवरून त्यांचे पुत्र संताजी घोरपडे अतिरिक्त सैन्य आणायला त्यांनी कुमक आणायला पुढे पाठवलं. कवी कलशाला सुद्धा लढायला भाग पाडलं. खंडो बल्लाळ निळो बल्लाळ हे सुद्धा अतिरिक्त कुमक आणायला गेले. रंगनाथ स्वामी तेवढे काही कुठं दिसलेले नाहीत. संभाजी महाराज कवी कलश लढत होते. सकाळचा प्रहार उघडला. सैन्याचे शत्रूचे घाव होत गेले, तलवारीचे घाव होत गेले. पुढं पेटनावडी या गावामध्ये नदी, शेवटचा क्षण आहे, महत्वाचा आहे, लक्ष देऊ नाही का. पेटनावडी या गावामध्ये तोरवे तयार होते असं इतिहासकार लिहितात. तोरवे म्हणजे जहाजातला लहान जहाजाचा एक प्रकार. तोरवे गुलाबे हे जहाजाचे प्रकार आहेत. त्या तोरव्यामध्ये संभाजी महाराजांना बसून जाण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली होती. आता ज्यावेळी हे प्रहरी युद्ध सुरू झालं, मुकर्रब खानाशी 2 हात सुरू झाले, प्रचंड घमासान युद्ध झालं. 200 भालाईता विरुद्ध 5000चं सैन्य अफाटपणे लढत आहे. या देशातला सर्वात बेस्ट म्हणजे बिगेस्ट बॅटल वार कदाचित तो असावा. संभाजीराजांचं मुठभर सैन्य विरुद्ध मुकर्रब खानासारख्या कसलेल्या सेनापतीचं 5000चं सैन्य. हातात तलवारी आहेत, आधुनिक तोफा आहेत. आणि त्याच सुसाट वेगाने ते सुटलेत. संभाजी महाराज जातील ते घोडे घेऊन पुढे निघाले. शिवचरित्रकार देशमुख, ते काय त्यांचं नाव, शिवचरित्रकार विजयराव देशमुख यांच्या पुस्तकामध्ये अशी नोंद आहे की संभाजी महाराज त्या पेटनवडीच्या तोरव्यामधून बसले असताना कोणीतरी खबर आणली की तुमच्या मित्राला मुकर्रब खानाने कैद केलं, कवी कलश कैद झाला. संभाजीराजांनी त्याला सोडवण्यासाठी त्या तोरव्यातून उडी मारली त्या तोरव्यामधून. आणि संभाजी महाराज सरदेसाईच्या वाड्यामध्ये लपले. हे लपल्याची वार्ता मुकर्रब खानाला नेमकी कोणी दिली? गणोजी शिर्के की रंगनाथ स्वामी? हे इतिहासाला न उलगडलेलं कोळ आहे. आता शिर्के बदमाश जर असते तर शिर्क्याची एकुलती एक बहीण होती येसूबाई, जिला अत्यंत सन्मानानं संभाजी राजांनी वागवलं होतं. त्यामुळे शिर्के बैमानी करल्याचा प्रश्न येत नाही. आता जर रंगनाथ स्वामी असेल तर रंगनाथ स्वामीचे पाहिजे तेवढे पुरावे अजून आले नाहीत. सांगोल्याजवळ आटपाडी नावाचं गाव आहे, तिथं रंगनाथ स्वामीचा मठ आहे. त्या मठात एक फोटो आजही उपलब्ध आहे. घोड्यावर बसलेले रंगनाथ स्वामी मुकर्रब खानाच्या सोबत जात असतानाचा एक दुर्मिळ फोटो आहे. तो मागण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण तिथले देशपांडे साहेबांनी आम्हाला काही दिला नाही, ते काही देणार नाहीत. कारण दिला तर नवीनच इतिहास आम्ही लोकांसमोर आणू शकतो, इतिहासाची साधनं आम्ही आणू शकतो. रंगनाथ स्वामी फितूर झालेत का, हा मोठा संशयाचाच प्रश्न आहे. आता रंगनाथ स्वामी कोण होते हेही मोठा शोधाचा विषय. तर ते सांगू का राहू देऊ? आता सांगतो तर घाबरतो कोणाच्या बापाला? अरे आपण थोडी घाबरतो काय? क्या करेंगे वो लोग, मार डालेंगे, गौरी लंकेश बनाएंगे हमारा, और क्या करेंगे? कुछ नहीं कर सकते वो लोग. रंगनाथ स्वामी रायरीकर हे रामदास स्वामीच्या शिष्य संप्रदायामधले एक शिष्य आहेत. आणि त्यांनी शेवटच्या क्षणी संभाजी राजांचा घात केल्याचं अनेक लोकांचं मत आहे. अगदी ऍडव्होकेट अनंत दारवटकरांचं सुद्धा मत आहे. आता अस्सल पुरावे गोळा करण्यासाठी सगळे इतिहास संशोधक आता लागलेले आहेत. पण नेमकं कुठं झालं युद्ध, कुठं सोडवण्याचा प्रयत्न झाला, अजूनही इतिहासाला जरतर मान्य नसतात. इतिहासाला हे बघा, इतिहास हा बखर
तात्कालीन संदर्भ साधनं आणि ताम्रपट आणि प्रवास वर्णन याच्यावर आधारित असतो. संभाजीराजांचा इतिहास जो शोधला हा या ताम्रपटावर प्रवास वर्णनावर शोधलेला आहे. पण कल्पित इतिहास हा कादंबरीमधून आलेला आहे. शेवटच्या क्षणी संभाजी महाराज सरदेसाईच्या वाड्यात पकडले गेले. रत्नागिरीकडे जाताना तुम्हाला कसबा पेठ लागते. कधी गेलात चिपळूण कसबा रत्नागिरी तर तिथं सरदेसाईंचा वाडा आहे. त्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये शेवटच्या क्षणी संभाजीराजांची कैद झाली. आपल्याला 10चाच प्रोटोकॉल आहे का श्यामदादा? पोलीस प्रशासनाला विनंती आहे सर, एक 5 मिनिटं देतं का, म्हणजे माझा मुद्दा क्लिअर होईल. सर काय करावं सर, आता आमचा इलाज नाही, आम्हाला बोलावं एवढं वाटतं. आणि आता नियम असे आहेत का बा आसाराम बापूचा सत्संग 2 वाजेपर्यंत चालतो आणि संभाजीराजाचं व्याख्यान म्हटलं का 10चं प्रोटोकॉलच आहे. तर काय करणार सर आता. पण हरकत नाही, तुमची सर्वांची जर इच्छा असेल म्हणजे तुम्ही अनुमती देत असाल तर शेवटचं म्हणजे हा मुद्दा राहून जाईल, नाही तर मला विना माईकचं सांगावं लागेल. तसं पोलीस प्रशासन आपल्याला मदत करतं, नाही तर कोणाला मदत करणार आहे. ती तर बाई जीवावर उठली पोलिसांच्या, काय ती साध्वी प्रज्ञा. अहो साध्वी म्हणाच्या तरी लायकीच्या आहेत का त्या? आम्ही स्त्रियांचा सन्मान करणारी लोक आहोत, लक्षात घ्या. पण एक बाई देशासाठी मरणाऱ्या शहीद हेमंत करकरेंबद्दल इतक्या खालच्या भाषेत बोलत असेल की माझ्या शापानं करकरे गेले. प्रज्ञाबाई मला केंद्रीय गृहमंत्री होऊ द्या, तुमच्यासारखे सर्व महाराज लोक एकदम ट्रकात भरून डायरेक्ट पाकिस्तानच्या बॉर्डरवरच घेऊन जाणार एक दिवस. की तुमच्या मंत्रातंत्रामध्ये जर मरण्याचं सामर्थ्य असेल तर उडवा ना आमचं शत्रू राष्ट्र. नाही माझ्या श्राप, मेरे श्राप से वो करकरे चले गए. आणि त्या बाईला आता निवडून देतील लोक. काय येडे धंदे लागले काय? संसदमध्ये कोण जातील? सगळे महाराज. आता सोलापुरात काय बोलत नाही, सगळे संसदमध्ये. काय करावं काय कळ ना बाबा मला. अहो ही ती साध्वी प्रज्ञा जर संसदमध्ये गेली तर विचार करा लोकसभेमध्ये कोण येणार आहे. लोकसभेमध्ये सनी देओल, उर्मिला मातोंडकर, हेमा मालिनी, जया प्रदा आणि आम्ही घटनेचे अभ्यासक हे आम्ही लोटांगण घेऊन राहिलो रस्त्यावर. अहो जोपर्यंत चांगली लोक संसदमध्ये जाणार नाहीत तोपर्यंत बदमाश लोक राज्य करतील, लक्षात घ्या. आणि संभाजी महाराजांची शपथ आहे, इथून येणाऱ्या काळामध्ये जागी राहा, कारण यांनी सर्व बहुजन समाजाला मातीत घातलंय. कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्य त्यांचाच आहे, उद्याचा सूर्य आपला असेल यावर विश्वास ठेवा. म्हणून जातीपातीचं राजकारण जाऊ द्या तिकडे. संभाजीराजांनी काय जातीवर नेमली का लोक? गुणकर्माला महत्व दिलं. महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष अल्लम प्रभू यांची जात नव्हती पाहिली, त्यांचं गुण पाहिले होते. आणि ते अतिशूद्र जातीचे असताना सुद्धा अनुभव मंडप सारख्या पहिल्या लोकसभेचा अध्यक्ष एका शूद्राला केलं असेल तर हा बसवण्णाचा विचार पेरणारी लोक आम्ही कुठं कमी पडतो याचं अनालिसिस करा. आणि सर्वात जास्त जबाबदारी तुमची आहे. म्हणून पोलीस प्रशासनाबद्दल साध्वी प्रज्ञा काही चांगलं बोलणार नाही. ते आम्ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचीच लोक तेवढा पत्रकारांचा पोलीस प्रशासनाचा आदर करतो साहेब. म्हणून एक 5 मिनिटं शेवटची द्यावीत अशी विनंती करतो. शेवटची एक अत्यंत महत्वाची कैद जी संभाजीराजांना पकडलं 3 फेब्रुवारीला कैद झाली. 11 मार्च 1689 उंटाला बांधून हातापायाला मनामनाच्या बेड्या ठोकून मानीवर शरीरावर तलवारीचे घाव मारत त्यांच्या शरीरावरचे राजवस्त्र काढत संभाजीराजांना आणलं गेलं बहादूरगडाला. बहादूरगड कुठे आहे? नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये बहादूरगड आहे. त्या ठिकाणी संभाजी महाराजांना 15 फेब्रुवारी 1689 आणलं गेलं. आणल्या औरंगजेबाचा तो त्या ठिकाणचा साकी मुस्तैद खान आणि मुकर्रब खानाला त्या ठिकाणी इनाम दिलं गेलं की 9 वर्ष ज्यांनी आपली झोप उडवली, 9 वर्ष ज्यांनी आपल्याला विना पगडीचं ठेवलं, 9 वर्ष ज्यांनी आपल्याला सडो की पडो करून सोडलं, तो संभाजीराजा जर आपल्या छावणीत सर जदुनाथ सरकार म्हणतात औरंगजेबाने 14 कलमी पत्र लिहिलं, त्यातली 4थी कलम अशी आहे, शिवाजी राजांना मी आग्र्यामध्ये जिवंत सोडल्यामुळे संभाजी महाराजांसारखा शत्रूशी मला तोंड द्यावं लागलं. आता संभाजी राजाला मी जिवंत सोडणार नाही, नाहीतर अख्खी मोगलशाही हा इथं पालती घातल्याशिवाय राहणार नाही. त्याला शेवटच्या क्षणी हुरहुर वाटली होती, पण त्यांनी यदुनाथ सरकार म्हणतात की शेवटच्या क्षणी तो पश्चाताप झालेला आहे. त्याला 4थ्या कलमामध्ये त्यांनी ते लिहिलं. संभाजी महाराजांना ज्यावेळी बहादूरगडावर आणलं त्यावेळी छावणीमध्ये औरंगजेब बादशाह आला आणि औरंगजेब बादशाहनी रहुल्ला खानच्या करवी 2 प्रश्न विचारले. प्रश्न कोणते विचारले? बोल तुझे इस्लाम कबूल होय क्या, असा फालतू प्रश्न औरंगजेबानं विचारला नाही. प्रश्न विचारला स्वराज्याचा खजिना जो तू बुरहानपूर, सुरत आणि औरंगाबादचा तू स्वारी करून स्वराज्यात आणलेला आहे तो खजिना कुठे आहे? माझा मुलगा शहजादा अकबर तुझ्या आश्रयाला आला होता तो कुठे आहे? आणि नंबर 3 माझे कोण कोण साथीदार फितूर झाले याची उत्तरं संभाजीराजांना मागितली. संभाजीराजांनी अशा पद्धतीने औरंगजेबाचा अपमान केला
ते तसेचे तसे शब्द थोडं तिखट मीठ लावून मुकर्रब खानाने औरंगजेबाला सांगितले. स्वतः औरंगजेब राजकैद्यांना भेटायला आला. औरंगजेब सिंहासनावर होता, पण एवढे दोन तिथं त्या ठिकाणी संभाजीराजांसारखं राजबिंड शरीर, वय वर्ष 32. त्यावेळी संभाजीराजांचं वय 32 वर्षाचं होतं. माझं वय इथं 34-35 वर्षाचं आहे, म्हणजे माझ्या वयापेक्षा महाराजांचं वय 3 वर्षानं लहान. आता मला एसीचा त्रास होतो तर मला सुचत नाही. संभाजी महाराज रखरखत्या उन्हात कैद केले गेले, बहादूरगडावर आणले गेले. काय धिप्पाड शरीर होतं महाराजांचं. हे असं शरीर काय कपालभाती केलं नाही येतं का? या पतंजलीचं च्यवनप्राश खाल्ल्यानं होतं? हे असं शरीर मलखांब खेळल्यानं होतं, कुस्ती खेळल्यानं होतं, तालीममध्ये गेलं नव्हतं. असं पेरदार शरीर. हा माझा राजा पकडला गेला, हातात मनामनाच्या भेड्या आहेत आणि औरंगजेब बादशाह समोर त्यांना हजर केल्या गेल्या. तलवारीचे घाव आहेत. रक्ताळलेला संभाजी राजा त्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये कुठं? बहादूरगडाला. औरंगजेब बादशाह त्या ठिकाणी चरकला, उत्तर दिले नाहीत. स्वतः सिंहासनावरून खाली उतरून त्यांनी ईश्वराचे आभार मानले. आणि हा प्रसंग त्यांच्या शेवटच्या मृत्यूचा साक्षीदार. कवी कलश म्हणतोय, यावन रावण की सभा संभ्रू बधो बजरंग, लहू लखत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, राजन तुम हो साच खरे क्या खूब लढे हो जंग, तव तुप तेज निहारी के तखत तेजो औरंग. याचा अर्थ असा आहे, राजे संभाजी महाराज ज्याप्रमाणे रावणाच्या समोर शेंदूर पाकलेला मारुती उभा केला होता, त्याप्रमाणे तुमच्या रक्ताळलेल्या शरीराला औरंगजेब बादशाच्या समोर हजर केलं. पण काय तुमचं तेज पाहून हा दिल्लीचा पातशाह स्वतःच्या गुडघ्यावर तुमच्या समोर झुकला. यामध्ये सर्वात तुमचं वेगळेपण आहे. तारीख 15 फेब्रुवारी 1689 औरंगजेब बादशाहनी कवी कलशाचं हे वागणं पाहून तात्काळ आदेश दिले की यांना नवी दृष्टी देण्यात यावी. इनकी आंखें निकाल लो, म्हणजे यांना नवी दृष्टी देण्यात या. नवी दृष्टी देण्यात या म्हणजे यांचे डोळे काढा. ही आज्ञा 15 फेब्रुवारी 1689 औरंगजेबा करवी झालेली आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लामनुसार मारलं का? तर कुराणमध्ये कुठं अशा आशयाचे आयात नाहीत. कशामध्ये कशाच पद्धतीने मारलं? मनुस्मृतीच्या आपस्तंभानुसार शंभूराजांची हत्या झालेली आहे. मनुस्मृतीच्या आपस्तंभामध्ये श्लोक आहे, धर्मोपदेश दर्पेण विप्रणामस्य कुर्वता तप्तमासच्चयत्रैल श्रोते वक्तेचे पार्थिवा. धर्माचा उपदेश जर कोणी बहुजन म्हणजे इतर समाजाने केला, मराठेतर समाजाने जर केला, तर त्याची डोळे काढण्याची आज्ञा वेदांमध्ये आहे. म्हणून रविदासांनी वेद नाकारले, तुकारामांनी वेद नाकारले, बाबासाहेबांनी तर जाळूनच टाकले ते मनुस्मृती 1927 साली.